चला मग आज पाहूया उपवासाचे अप्पे अगदी झटपट तयार होतात आणि ह्या बोराची जी चटणी आहे ना ती देखील खूप झटपट तयार होते, करायला खूप सोपे। आणि चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी ना 1 वाटी घेतलेली आहे भगर किंवा ह्यालाच काही भागात म्हणतात वरई, ती एका भांड्यामध्ये घालून घेतली। आता आपण ना वरई 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। वरई आताच आणलेली असेल तर 1 पाण्याने धुतली तरी चालेल किंवा जर जुनी असेल तर 2 पाण्याने नक्की धुवा। तर पहा अशा प्रकारे चोळून वरई धुवून घ्यायची। त्यानंतर आता ह्यातले पाणी आपण काढून घेऊया। आता यामध्ये ना भरपूर असं पाणी घालायचं आणि 10 ते 15 मिनिटं बाजूला सरकून देऊया। त्याच वाटीने आता इथे मी ना पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे। पोहे खायच्या चमच्याने तुम्ही 3 चमचे साबुदाणा घेऊ शकता। कढईमध्ये घातला। आता आपल्याला हा भाजून घ्यायचा। 3 ते 4 मिनिटं छान असं परतत भाजून घ्यायचं मध्यम गॅसवर। असं भाजल्याने ना साबुदाणा अगदी हलका फुलका होतो आणि आपण जेव्हा मिक्सरमध्ये बारीक करणार आहेत तेव्हा देखील अगदी पटकन असा बारीक होतो। 3-4 मिनिटं चांगला भाजल्यानंतर जसे शेंगदाणे उडतात ना भाजल्यानंतर तसा साबुदाणा उडायला लागतो, म्हणजे साबुदाणा चांगला भाजलेला आहे असं समजायचं। गॅस बंद करायचा आणि साबुदाणा थंड होऊ द्यायचा। तोपर्यंत इथे आपण ना मिक्सर जार घेतलेला आहे। त्यामध्ये काय करायचं, आपण जी वरई होती त्यामध्ये पाणी होतं ते पाणी काढून घ्यायचं आणि वरई मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची। त्यानंतर भाजलेला साबुदाणा जो आहे ना तो थंड झालेला असतो, तो देखील यामध्ये घालून द्यायचा। आता मी यामध्ये 2 हिरवी मिरची तोडून घालून घेते। तिखटेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता, तर मी कमीच घालणार आहे। तर आता आपण लगेच यामध्ये ना दही घालून घ्यायचं। पोहे खायच्या चमच्याने मी मोठे असे भरून 3 चमचे दही घालून घेतलं। वरईसाठी आपण जी वाटी वापरली होती त्या वाटीने तुम्ही यामध्ये अर्धा वाटी दही घालू शकता। त्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते। तर अर्धा छोटा चमचा इथे मी मीठ घातलेला आहे। एवढंच मीठ यासाठी पुरेसं आहे, जास्त घालू नका। त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं। याचे आपण ना अप्पे बनवणार आहोत, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही, कारण अप्प्यासाठी जी कन्सिस्टन्सी असते ना पिठाची ती थोडीशी घट्ट ठेवावी लागते। तर इथे पहा मिक्सरला बारीक करून घेतलं आणि अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण भेटलेलं आहे। तर थोडंसं घट्टच आहे। पहिले आपण याने एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटते, त्यामुळे थोडंसं यामध्ये पाणी घालून घेतलं। तर पहा अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे अप्पे बनवण्यासाठी मिश्रणाची। आता यामध्ये मी 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते। कूट तुम्हाला जर स्किप करायचा असेल तर करू शकता, पण कच्च्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालू नका, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालावा। शेंगदाण्याचा कूट यामध्ये मिक्स करून घेतला। आता काय करायचं आहे, आपल्याला लगेच अप्पे बनवायला सुरुवात करायची। त्याआधी ना अप्पे बनवायच्या आधी आपल्याला यामध्ये घालायचा पाव चमचा खाण्याचा सोडा। तर आपण इथे झटपट बनवतोय त्यामुळे इथे आपण सोड्याचा वापर केलेला आहे। आदल्या दिवशी तुम्ही हे पीठ जर भिजवलं ना तर सोड्याची देखील गरज पडत नाही। आणि त्यावर 1 चमचा पाणी घातलं आणि मिक्स करून घेतलं। लगेच अप्पे पात्र जे आहे ना ते मी गॅसवर ठेवलं होतं आधीच 2 मिनिटं आणि अगदी बारीक गॅसवर ठेवलेलं होतं। त्यानंतर आता पहा प्रत्येक अप्पे पात्रामध्ये तेल अशा प्रकारे घालून घ्यायचं। थोडंसं पहिला आपला घाणा आहे त्याच्यामुळं जास्त तेल घालायचं। त्यानंतर चमच्याने पहा असं सर्वीकडे पसरवून घ्यायचं तेल, म्हणजे आपले अप्पे अजिबात याला चिकटणार नाही। तसं नॉनस्टिकचंच भांडे आहे त्याच्यामुळे चिकटणार तर नाहीच। आता अप्पे पात्र जे आहे ना ते आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं। त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी कमी ठेवायची आणि बाजूने पहिले आपल्याला मिश्रण सोडायला सुरुवात करायची। सर्व बाजूने पहिले सोडून घेऊया, त्यानंतर आपण मध्ये मिश्रण सोडून घेणार आहोत। यामध्ये मिश्रण घालताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची, हे लक्षात ठेवावे। हाय फ्लेम जर ठेवली ना तर अप्पे जे आहे ना ते जळून जातील आणि आत जे आहे ना ते कच्चे राहतील। पहिले बाजूच्या पात्रामध्ये मी सोडून घेतले, त्यानंतर आता आपण मधल्या पात्रामध्ये सोडून घेऊयात मिश्रण। मंद जो असतो ना म्हणजे एकदम कमी गॅस असतो त्यापेक्षा थोडासा जास्त तुम्ही गॅस करू शकता किंवा मंद गॅसवर तुम्ही 5 ते 6 मिनिटं असे ठेवून द्यायचे। तर 5 ते 6 मिनिटं लागतात अप्पे वाफवण्यासाठी। 5 मिनिटांनी आता झाकण काढायचे, थोडेसे तेल सोडून घ्यायचे बरं का, जर चिटकत असेल तर। पहा चमच्याने अगदी सहजासहजी निघतात। सर्व अप्पे असे सोडून घेऊयात आणि हा पहिलाच घाणा आहे तर अगदी सहजासहजी निघतात, पाहू शकतात तुम्ही अप्पे। तर सर्व अप्पे मी आता ह्या प्रकारे सोडून घेते। पहिले चेक करायचे झालेले आहे की नाही खालून, त्यानंतरच आपण पलटून घ्यायचे। पाहू शकता आपला एक अप्पा अगदी सहजासहजी उलटला जात आहे आणि मस्त असे शेकले देखील आहे। आता थोडंसं ह्या प्रत्येक अप्प्यावर तेल घालायचं, नंतर यावर परत झाकण ठेवायचं आणि दुसऱ्या साईडने देखील आपण ना 2 मिनिटं तरी शेकून घेऊयात, म्हणजे मस्त असे आपले जाळीदार अप्पे इथे तयार होतील। दोन्ही साईडने मस्त खरपूस असे अप्पे आपले शेकले गेलेले आहे आणि खूप झटपट असे तयार होतात बरं का। तर पुढून देखील पहा मस्त असे कुरकुरीत करायचे, म्हणजे छान शेकून घ्यायचे।
तर आता सर्व आप्पे आपण काढून घेऊयात आणि ह्या प्रकारेच तुम्ही उरलेले आप्पे देखील करू शकता। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। पाहू शकता मस्त असे ना दोन्ही साईडने जाळीदार असे आपले आप्पे इथे तयार झालेले आहे। खूप छान याला जाळी पडते। तर ह्याबरोबर जी चटणी आहे ना त्याची रेसिपी आपण ह्या आधी जो उपवासाचा डोसा शेअर केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल। चटणीची रेसिपी थोडक्यात सांगते। मिक्सर जार घ्यायचा, त्यामध्ये 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, काही खोबऱ्याचे काप, त्यानंतर हिरवी मिरची, आवडीनुसार 2 चमचे दही, थोडंसं पाणी आणि साखर जर लागली तर तुम्ही घालू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं। तर झाली आपली इथे चटणी तयार। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची उपवासाची रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। जे नवीन आलेले आहे त्यांनी नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र।